दुसऱ्या घरात आलो वाटतं. हो भाऊजी, भाऊजी या या, तुमचंच घर आहे, इंटिरियर बदललंय. अरे या या, एक 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 मिनिट. व्हायरस आज डायरेक्ट घरात घुसलाय. व्हायरस मेवणे अहो तो खास तुम्हाला भेटायला आलाय. काय कम्प्युटर इंजिनियर सगळे ठीक. हा मस्त. या मग निघा चला. ताई निघू दे. काय निघू ते. ऐका ना, आज माझा भाऊ खास तुम्हाला भेटायला आलाय. मला? ऍक्च्युली त्याला ना एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. याला बिझनेस. भाऊजी, ते जरा नवीन स्टार्टअप आहे, तर काय एक नवीन ॲप बनवलाय मी. अच्छा ऍप बनवलाय. हा तो आधी एक बनवला होता तसा का? तो एक बनवला होता ना ऍप. हा तो 1 क्लिक शौचालय. हा 1 क्लिक शौचालय. बरोबर बरोबर. म्हणजे मुंबईत कुठेही तुम्हाला शौचालय शोधायचं असेल तर त्याच्यावर असं क्लिक करायचं ऍपवर आणि मग तुम्हाला शौचालय दाखवणार मुंबईतलं. पण ते काय त्याचा काहीतरी गोंधळ झाला. नाही, ॲपचा गोंधळ नाही झाला भाऊजी. काय झालं, तर शौचालय ट्रॅक करण्यासाठी मी काय केलं होतं, ती पोरं असतात ना 2-2 रुपये गोळा करायला बसतात ती शौचालय बाहेर, त्यांच्या मोबाईलमध्ये मी चिप बसवली होती. तर प्रॉब्लेम काय झाला, ती निघाली टेम्पररी. मग ते काय कुठे हॉटेलमध्ये कामाला लागायचे, मग कोणी दूध टाकायला जायचं, मग सगळीकडे शौचालय दाखवत सुटायचो माझं ॲप. हे तुला आधी कळायला हवं ना ऍप बनवण्याच्या आधी. हा भाऊजी, पण आता मी व्यवस्थित सगळं विचार करून ॲप बनवलेला आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ताई आत्ताचा ॲप आहे ना टॉप नॉच, एकदम टॉप नॉच. टॉप नॉच आहे, एकदम टॉप नॉच. तू ऐकलायस. माझ्या भावाने बनवलं म्हणजे टॉप नॉचच असणार ना. ताई. ए, तू सांग तुझं काय ऍप्लिकेशन ऐकून घ्या तुम्ही. हा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. खतरनाक ॲप बनवलेलं आहे मी, एकदम खतरनाक. बर. हबी ट्रॅकिंग ॲप. काय काय बनवलंय. हबी ट्रॅकिंग ॲप म्हणजे मस्त आहे, मस्त आहे. काय मस्त आहे माहितीये का तुला काय नाही, आहे? पण त्याने बनवलं म्हणजे चालत असेल ना. ऐक ना बावळट वाटायला लागलाय दोघेही. थांबा काय ते नीट सांग काय आहे हबी ट्रॅकिंग ऍप. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. तुम्ही दोघांनी हा ॲप डाउनलोड करायचा तुमच्या मोबाईलमध्ये. बर, हा, बर. मग ताई भाऊजींना जे कुठले मेसेजेस येतील, म्हणजे पप्पीचे, हृदयाचे, डोळा मारून पप्पीचे, डोळा मारून वाले, ते असे आले ते ते सगळे मेसेजेस तुला पण येणार. हे तर खूप कमाल आहे. आणि ताई भाऊजी ज्यांना मेसेज पाठवतील ना की जेवण झालं का, नाईस डीपी, हे डिअर, हे सगळे मेसेज पण तुला येणार. हे नको करू. हे कशाला करायचं आहे आपल्याला. नाही पण मी काय नाही नमा हे हॅकिंग आहे ही. असं दे ना. ही hacking आहे ना मा. असं दे ना. माझं काय म्हणणं आहे, कारण नाही त्याला डर कशाला ना. हा, तुम्ही कशाला घाबरता. आणि मला पण कळू दे ना तुम्हाला कोण कोण पप्प्या पाठवतात ते. नाही मला कुणीच पप्प्या नाही पाठवत ना मा. पण मला नका सांगू तुम्ही. हा. नाही खरंच मला काय वाटतं मोबाईल ही प्रत्येकाची पर्सनल स्पेस आहे. बरोबर की नाही. आणि म्हणजे पतीने पत्नीचा मोबाईल बघू नये पण पत्नीने पतीचा मोबाईल बघूच नाही आहे की नाही. कन्व्हिक्शन आहे वाक्यामध्ये. फोन द्या ना, मग कशाला वेळ घालवतोय. फोन द्या लवकर. द्या, मला ताई तुझा पण फोन दे. हा. आता सगळं कळणार मला. ओ भाऊजी, पॅटर्न काय कशाला राहू दे ना. मी सांगा. पण नाही विचारलं आजपर्यंत काय पॅटर्न आहे. याचा हा काय वी आहे. वी आहे. वी टाक. वी. हे बघ कसा. ताई तुझं नाव एन वरनं, यांचं नाव पी वरनं, वी कोण आहे. हे कोण आहे. हा? वी कोण आहे. वी कोण आहे. हु इज वी. हु इज वी. वी नमा वी पॅटर्न आहे. वी स्टँड्स फॉर विक्ट्री. विक्ट्री आहे. विक्ट्री. ॲप डाउनलोड झालेला आहे, फोन सिंक झालेले आहेत तुमचे. तुमचं. हा, घे. आता कधी मेसेज येईल. एक मिनिट मला सांग. आता मला जे मेसेजेस येतील किंवा ज्या पप्प्या येतील त्या हिला दिसणार. हा. आणि मग हिला जर कोणी पप्प्या पाठवले किंवा बदाम पाठवले तर मला दिसतील. नाही, ते वाईफ ट्रॅकिंगचं अजून डेव्हलप नाही झालंय. हबी ट्रॅकिंगचा फॉर्मॅट एकदम कमाल आहे. मुद्दाम करतो का रे तू. मुद्दाम करतो तू. पप्पी आली. कोणाची पप्पी आली? पप्पी आली. भाऊजी कोणाची पप्पी आली. ताई कोणाची पप्पी आली. कोणाची पप्पी आली. कोणाची पप्पी आहे. ए तरुणपणीचा गणेश सागडे थांब ना तू. थांब ना. कोणाची पप्पी आली आहे ते तू बघ ना. नाही आली आहे मला पप्पी. हे बघ ताई तू बघ कोणाची पप्पी आहे. सॉरी
घरी पप्पी जाईये कोणीतरी थंब पाठवलाय अभिजितने थंब पाठवलाय थंब पाठवलंय? हा, ए, थंब दिसतंय मला पण थंब पाठवलाय. तू माझा चॅट हॅक करतोयस. ए बाबा इकडे हा? ऐक ना, तुझ्या पाया पडतो. हा. हा ऍप अनइन्स्टॉल कर. तुला माहितीये तुझी बहीण किती संशयी आहे. हा मला खूप आवडलं हे app. ताई सेकंड फीचर तर तुला एवढा आवडणार आहे ना. क्या बात फीचर आहे, क्या काय बात. काय यांच्याकडे मोबाईल असेल हा. हा, आणि एक सुंदर मुलगी अशी पास होत असेल आणि यांच्या मनात असा एकदम रोमांच भरला, अंगावर असा काटा आला, मन असं उचंबळून आलं की तुझ्या मोबाईलवर अलार्म वाजणार. नाही पण ह्यांना त्याने काही फरक नाही पडत. म्हणजे हा त्यांना असे काही मुलगी बघून काय होत नाही. म्हणजे मागे आम्ही असे मार्केटमध्ये गेलो होतो ना बाजारामध्ये, तर त्यांच्या समोरून अशी एक चिकणी चोपडी मुलगी अशी समोरून जात होती, तर त्यांनी फक्त मान वळून मागे बघितलं. काय नाही, तर रस्त्यावर काम कुठवर आले ते बघत होते. तुला काय माहित? हा मी त्यांना विचारलं काय हो त्या चिकड्या चोपड्या मुलीकडे बघत होतात काय, तर ते म्हणाले नाही मी रस्त्याचं काम कुठवर आले बाबा ते बघत होतो. तसे नाहीत ते. असं माझ्या साध्या भोळ्या बहिणीला तुम्ही असे मूर्ख बनवता. नाही थांबा, आता प्रूव्ह करतो मी. नाही आता प्रूव्ह करतो मी. prove करू शकणार नाही. हे बघ, काय? मुळात हे असं कुठला तरी फोन समोर ठेवला आणि आपल्या मनात भावना उचंबळून आल्यात तर अलार्म वगैरे वाजणार. हे खोटं आहे, थोतांड आहे. हो, हो, नाही नाही थांब ह्यांना मी माधुरीचाच फोटो दाखवतो, बघू अलार्म वाजतोय का. घे वाजला, घे. माधुरीला बघून तुम्हाला असं होतं. तसंच केलं तुम्ही माधुरीला बघून केलं मी तुम्ही. असं केलं. म्हणजे माधुरीचा फोटो बघून तुमच्या मनातल्या भावना उचंबळून आल्या. अगं अख्ख्या जगाच्या येतात त्याच्यात तुमच्या अंगावर काटा उभं राहिला. काय माझ्यात कमी आहे तिच्यात जास्त आहे. माझं असं काहीच नाहीये. मला फक्त तुझ्याकडे बघून माझ्या भावना उचंबळून येतात ना. मग तुझी शपथ नमा तुझ्यावर प्रेम आहे ना मग माझं. ऐक ना नमा जर भाऊजी ताई सॉरी सॉरी ताई. पडलं असतं. ताई अगं नमा तू कसला आवाज आहे हा? रस्त्याचं काम चालू आहे ना त्याचा आवाज. आणि आता इथे अजून मोठमोठे आवाज होणार आहेत. काय बोलतेस काहीच कळत नाही काही कळणार पण नाही तुला. ऐक ना मी कशासाठी आलो ते आपल्याला शॉपिंगला जायचं. चल ना तू अजून तयार नाही झाली हो, मी होते तयार तू हो पुढे मी आले. नक्की येशील आम्ही सगळे खाली वाट मी बघतो. आलेच. बाय भाऊजी. बाय बाय वहिनी. बाय बाय. मोठा अलार्म वाजला. खूप भावना निर्माण झाल्या आहेत मनात. मला नाही असं काही वाटत आहे कोणाबद्दल. एक मिनिट आता आपण सोपं करूया. माझ्या हातात हात घ्या. हा आता बघू आला मस्त का. वाजणार कारण मला तुझ्यासाठीच भावना उचंबळून येतात. वाजला बघ. कुठे वाजला अलार्म? मला बघून तुमच्या अंगावर काटा पण येत नाही. काटा अख्खा बाबळीचा काटा येतो तुला बघून. बाबळीचा वाटत म्हणजे मी इतकी किळसवाणी आहे. नाही नाही आता मी डिवोर्सची फाईल तयार करणार आहे. नमा. तुम्ही फक्त सही करण्यासाठी तयार नमा, राहा. डिवोर्स नको, नमा. मला नाही बोलायचं नमा, तुमच्याशी. माझं तुझ्यावर प्रेम आहे. लांब व्हा तुम्ही ताईपासना. तुम्ही लांब व्हा ताईपासना. तुम्ही लांब व्हा ताईपासना. आधीच सांगतोय. माझ्या बायकोला भेटू दे ना यार. ताई या माणसाची गरज नाही आपल्याला. मी आहे तुझ्या बरोबर. तू काळजी करू नकोस. निघ तू. मला बोलू दे. अरे निघ चल. हे काय खुर्ची समोर आलो ना मी आता. खुर्ची समोर आलो ना. खुर्ची समोर आलो ना मी हा. आता. ती निर्जीव आहे ना. हा. अलार्म कसा वाजला म्हणजे काय ऍप फालतू यायचं. नाही ऍप नाही फालतू आहे. ती खुर्ची आहे ना स्त्रीलिंगी. आता ह्यांच्या मनातच एवढं घाण आहे. काय करणार. स्त्रीलिंगी गोष्टीकडे बघून सुद्धा यांच्या मनात भावना निर्माण होत आहेत ताई. ही स्त्रीलिंग आहे म्हणून हे होतंय. हा. थांब हे बघ. आता वाजेल हा झाडू. घे. हा झाडू आहे ना. ही स्त्रीलिंगी वस्तू नाहीये ना. मग कसं काय वाजला अलार्म. मी सांगतो ना रे ह्याचा ऍप फालतू आहे. शपथ मूर्ख माणूस. तू माझ्या घरातून निघ पाहिला. कळलं ना. एक मिनिट थांबा मी चेक करतोय काय फॉल्ट आहे तो. ओ साहब वो पैसा चाहिए था गाड़ी धो देता हूं तुमको. घे. हा पुल्लिंग आहे ना. याच्याकडे बघून अलार्म वाजतो. ऍप फालतू याचा.
ऍप मध्ये गडबड नाहीये ताई, मला भाऊजींमध्येच जरा गडबड वाटते. मी पण सेफ नाही वाटत या घरी आता. भाऊजी काय चाललंय तुमचं? हा ए केस बांधलेला शक्ती कपूर. ह्याचा ए मैं तेरे को जानता है क्या? नहीं 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 ओ दीदी मैं कल रात को आया इधर काम के लिए. मैं कभी तुमको ऐसा ये फोन किया क्या? नहीं नहीं कभी बोला नहीं. क्या कभी आया चलो आया किया कभी? नहीं नहीं कभी नहीं. बोलो ना इसको फिर. नहीं दीदी हम पहली बार मिले, नहीं पहचानता नाही मी. घे ओळखत पण नाही मी त्याला, त्याच्यासाठी का भावना उचंबळून येतील? ओ साहबजी पैसा दो. ए, देतो ना बाबा, जा ना, देतो ना पैसे, जा. अरे कैसी फॅमिली यार. विश्वास बसला? ऍप फालतू आहे त्याचा. कुठलीही गोष्ट समोर आणली की आला बसतो. काय हे काय आहे? हे आता जे झालं ते काय होतं? म्हणजे तुझं ऍप खरोखर फालतू आहे ना? ताई ते ऍप थोडं ट्रायल अँड एरर बेसिसवर आहे. जरा गडबड वाटते मला, पण मी ते ट्रबल शूट करून वर्क करतो. तू घाबरू नको. काय करणार तू? मी ट्रबल शूट. निघ. परत दिसलास ना माझ्या घरात तुडवी ना मी तुला. निघ पहिला निघ. ताई थांबव ना. काय थांबवलं मी मला विचार.